आहे। मी माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे गणेश बबन झोरे। त्या रायगड किल्ल्यावरती झाले 12 वर्षापासून मी इथे गाईड काम करतोय। आमची इथे 7वी पिढी आहे। याच्या अगोदर हा रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, परंतु प्रत्यक्षात आज रायगड किल्ला तुम्ही बघणार आहात। आणि प्रत्यक्षात आज किल्ला मी अतिमहत्त्वाचे 22 पॉइंट आज मी तुम्हाला दाखवणार। प्रत्यक्षात किल्ला तुम्ही बघणार आहात। हे स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड। हा राजगड किल्ला तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल, पण राजगड किल्ला पुण्यामध्ये येतो, वेल्हा तालुक्यामध्ये आपल्या राजांची पहिली राजधानी, ते स्वराज्याची पहिली राजधानी। मग त्या राजगड किल्ल्यावरती राजांचं 32 वर्ष वास्तव्य तिथे होतं। शेवटचे 10 वर्ष वास्तव्य राजांचं त्या रायगड किल्ल्यावरती होतं। रायगड किल्ल्याचं प्रथम मूळ नाव होतं रायरी। अहो याच महाराष्ट्रामधले 365 किल्ले आपल्या राजाने जिंकले। अहो या महाराष्ट्रामधले 365 किल्ले आपल्या राजाने जिंकले। आणि जर का तुम्ही राजस्थानचे गड किल्ले जाऊन पाहिले तर राजस्थानचे गड किल्ले आजही शाबीत आहेत। आपल्या महाराष्ट्रामधल्या गड किल्ल्यांची अवस्था अशी का? हे आपल्या मराठ्यांचं दुर्दैवत। त्याच वेळेस एक त्याच्यावरून एक म्हण लिहिलेली आहे की रात्रीच्या त्या अंधाराला घाबरत नाही। अहो रात्रीच्या त्या अंधाराला घाबरत नाही। अहो त्याला उजाडाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही। ही मर्द मराठ्यांची जात आहे। ते राजे राजस्थानचे राजपूत राजे त्या मोगलांसमोर, त्या इंग्रजांसमोर शरण गेले होते, झुकले होते। अहो त्याने खाली माना झुकवल्या होत्या। आपले राजे कोणासमोर झुकले नव्हते, शेवटपर्यंत लढत राहिले, झुंजत राहिले। म्हणून त्या इंग्रजांनी गडाच्या पाठीमागून सर्व गड किल्ले आपले नष्ट केले। या महाराष्ट्रामधले 365 गड किल्ल्यांची रायगड राजधानी आहे। स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड। रायगड किल्ला म्हणजे हा पिकनिक पॉइंट नाही। अहो काही येणारे शिवभक्त काही मंदिराला जातात, काही पिकनिक पॉइंटला जातात। खरं तर येणाऱ्या शिवभक्तांनी, येणाऱ्या रायगडावरती येणारा प्रत्येक शिवभक्तांनी या रायगडाची वर्षातून एकदा तरी वारी केली पाहिजे। रायगड किल्ला अजिंक्य आहे। जशी गुलाबाची कळी मध्ये उमक पावते, तसा रायगड किल्ला एका खडकापासून उमकलेला आहे। कुठलीही सह्याद्रीची पर्वत रांग या रायगडाला कनेक्ट नाही, टच नाही। ज्या रस्त्याने चालत हा जाण्यासाठी एकच मार्ग आहे, तर रायगडाला 4 दिवसांनी मोकळ्या दरी आहेत। रायगड किल्ला पाहायचं म्हटलं ना तर 2 दिवस लागतात। तोच आनंदाचा सोहळा, त्या सोहळ्याची तारीख होती 6 जून 1674 आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा तो आनंदाचा सोहळा या रायगडाचा झाला। राज्याभिषेक झाला आणि 13व्या दिवशी आऊसाहेबांचं निधन झालं। येताना गडाच्या पायथ्याला पाचाडगाव तुम्ही पाहिला असेल। पाचाडगाव शेजारी आऊसाहेबांना 9 एकरचा वाडा बांधून दिला होता। पण येणाऱ्या शिवभक्तांना प्रथम प्रश्न पडतो, आऊसाहेब राजधानीवरती का नाही राहिल्या? तर उतरत्या वयानुसार जिजामातेंना रायगडाचं वातावरण हे मानवत नसायचं। गडाच्या पायथ्याला 9 एकरचा वाडा बांधून दिला होता। त्यांच्या सेवा करण्यासाठी राजांची पुतला राणी गडाच्या पायथ्याला राहत होती। तर या रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासून याची उंची हाईट आहे 2851 फूट। किल्ला उंचावरती आहे। जिथे तुम्ही गाडी पार्किंग केली तिथून या रायगडाची उंची 1375 फूट आहे। मधलं जे अंतर आहे 3.5 किलोमीटरचं आहे। रायगडाचं जे मधलं अंतर आहे 3.5 किलोमीटरचं आहे। 1800 पायऱ्या आहेत। जो पायी जातो याला रायगड किल्ल्याचं महत्त्व जाणवतं। खरोखर रायगडावरती येणाऱ्या शिवभक्तांनी वर्षातून रायगडाची एकदा तरी वारी केली पाहिजे। जशी आपण मंदिराला प्रदक्षिणा मारतो तशी रायगडालाही प्रदक्षिणा मारता येते। 16 किलोमीटरची 6 तास लागतात प्रदक्षिणा मारायला। पण रायगडाच्या 4 दिवसाने जर काही वातावरण धुकं क्लिअर झालं तर आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा प्रत्यक्षात बघणार आहात तुम्ही। मी दाखवणार आहे तुम्हाला। कुठलीही सह्याद्रीची पर्वतरांग या रायगडाला कनेक्ट नाही, टच नाही। गड स्वतंत्र आहे। रायगडाचं खरं मूळ नाव होतं रायरी। या रायरीला त्यावेळी 14 नाव होती। रायगडाचं खरं मूळ नाव होतं रायरी। जंबुदी, पिसलामगड, बदेना, रासीवटा, पूर्वेगड, जिब्राल्टर असे काय रायगड किल्ल्याची नाव होती। रायगड किल्ल्याचं मूळ नाव होतं रायरी। आणि हा रायरीचा डोंगर जावळीचे मोरे ऐकून वाचून माहिती असते त्यांचा इतिहास। रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून पुढे 75 किलोमीटर प्रतापगड आहे। तो प्रतापगड इथून दिसतो। रायगड किल्ल्यावरनं 8 किल्ल्यांच्या माच्या दिसतात। त्यासाठी जर का वातावरण धुकं क्लिअर असेल तर 8 किल्ल्यांच्या माच्या रायगड किल्ल्यावरनं दिसतात। या बाजूला प्रतापगड आहे। त्या प्रतापगडाच्या पायथ्याला एक जावळी गाव लागतं। आणि त्या जावळीच्या गावामध्ये
हे जावळीचे चंद्रा मोरे राहत होते. तो आपला मराठा होता, पण त्या आदिलशाहीची गुलामगिरी करत होता. आदिलशाहीचा सरदार होता. पण मोऱ्यांच्या ताब्यामध्ये असणारा रायरीचा डोंगर हा 15 मे 1656 त्या मोऱ्यांकडनं राजाने घेतला राजधानीच्या दृष्टिकोनातून. आणि त्या राजगड किल्ल्यावरनं त्या जावळीच्या मोऱ्यांना राजाने एक प्रेमाने पत्र पाठवलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं गेलं की मोरे, तुम्ही आमचे मराठी आहात, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये येऊन सामील व्हा, आपण दोघांनी मिळून हिंदवी स्वराज्य उभं करू. पण त्या मोऱ्यांना फार गर्व होता. त्यांनी आपल्या राजांना उलट पत्र पाठवलं की तुम्ही कधी झालात राजे, तुम्ही कधी झालात राजे, तुम्ही स्वतःला शाने समजणारे तुम्ही कोण राजे? हो खरे तर या कोकणामधले, या सह्याद्री मधले खरे आम्ही राज्य आहोत. जर का उदयाचं असेल ना तर आमच्या जावळी प्रांतामध्ये तुम्ही आजच या. तुमच्यासाठी या जावळी मधला दारू गोळा आणि तोफेचे मारे सज्ज आहेत. आम्ही तुमच्या सोबत लढायला तयार आहोत, युद्ध खेळायला तयार आहोत. उदयाचं असेल तर आजच या. तुमच्यासाठी जावळी मधला दारू गोळा आणि तोफेचे मारे सज्ज आहेत. तुमच्यासोबत आम्ही युद्ध करायला लढायला तयार आहोत. असं उलट पत्र राजानं चॅलेंज दिलं, युद्धाचं चॅलेंज दिलं. हे पत्र राजगडावरती जातं. त्यावेळेस राजाने ते पत्र पाहिलं. पत्र पाहून आपल्या राजांना क्रोध आला. राजाने राजगड किल्ल्यावरती 145 सरदार हे सोबत सैन्य निवडले आणि हे सैन्य घेऊन त्या जावळीवरती आक्रमण करण्यासाठी जात असताना आपल्या राजांना लढावं लागलं, मोरांसोबत युद्ध करावं लागलं. प्रतापगडाच्या पायथ्याला चारी दिशाने घेरा दिला. जावळीखोड आतून उद्ध्वस्त केलं. त्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा मारला गेला. सूर्याजी काकडे यांच्या हस्ते त्यांचा वध झाला. मोऱ्याने वाटलं स्वतः माझ्या भावाचा वध झाला, कालांतराने ही ते माझाही वध होईल. त्याने राजांसोबत चरणी आले. राजाने कधी प्रथम या रायरीला कधी पाहिलं नव्हतं. या रायरीची पाहणी करत येताना खरं तर सोबत असताना मोरपंत पिंगल्याने विचारलं. राजाने प्रथम या रायरीच्या शिखरावरनं या रायरीच्या डोंगराला पाहिलं आणि याच रायरीने आपल्या राजाला पाहिलं. अहो रायरी पाहताच छत्रपती शिवाजी राजांच्या तोंडून काय उद्गार वाखे बाहेर निघाले ते सभासदांनी बखरीमध्ये लिहिले. राजे पंतांना म्हटले की पंत, अव राजा खासा जाऊन गड पाहता बहुत चकोट, अहो चौथर पा गडाचे कडे हे तासिल्याप्रमाणे गाव हा दीडगाव उंच, गाव हा दीडगाव उंच, प्रजन्यकाली या कड्यावरती कधी गवत उगवत नाही. अहो धोंडा तासीव एकच आहे, अहो धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद, अहो दौलताबाद पृथ्वीवरती चकोडीवर खरा पण तो उंचीनी थोडका. त्या दौलताबादच्या 10 गुणी उंच. आयस देखून राजे म्हणाले तख्तास जागा खरा हजगड करावा. तख्त म्हणजे राजधानी, तख्त म्हणजे राजधानी. त्या राजधानीच्या दृष्टिकोनातनं निवडलेला रायरीचा डोंगर हा 15 मे 1656 ला घेतला. 70 पर्यंत गडाची बांधकामं झाली. राजधानी घडवण्यासाठी, राजधानी बांधण्यासाठी अहो त्या हिरोजीना 14 वर्षे लागली. ज्याने गड बांधला आपले आर्किटेक्चर हिरोजी इंदुरकर या शिल्पकारांच्या नावाची पाटी रायगड किल्ल्यावरती जगदीश्वर मंदिर आहे त्या पायरीमध्ये त्यांच्या नावाची पाटी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर या हिरोजीना राजधानी घडवण्यासाठी, राजधानी बांधण्यासाठी त्यांना 14 वर्षे लागली. अहो जी गवळण ताण्या बालासाठी खाली उतरली हिरकणी, समोर बघा लाईटीचे इलेक्ट्रिकचे पोल दिसत का तुम्हाला, दिसते का? ताण्या बालासाठी उतरली. रायगडाच्या पश्चिम बाजूने आपण किल्ल्यावरती जाण्यासाठी सुरुवात केली. रायगडाची समोरची बाजू ही आहे, ही पाठीमागची बाजू. आज रायगडाच्या पश्चिम बाजूला आपण उभ्या, पश्चिम बाजूला, आणि पश्चिम बाजूने रायगडाच्या पश्चिम बाजूने आपण चाललात किल्ल्यावरती. किल्ल्यावरती जाण्यासाठी एकच मार्ग आहे, याला दुसरा मार्ग नाही. तुमच्या पाठीमागे बघा समोर एक गाव दिसतंय का तुम्हाला? त्या गावाच्या पाठीमागे बघा भिंतीचा ग्राउंड कंपाऊंड दिसतंय का तुम्हाला? तो आऊसाहेबांचा वाडा आहे. 9 एकरचा वाडा तिथे बांधून दिला होता. उतरत्या वयानुसार जिजामातेंना रायगडाचं वातावरण हे मानवत नसायचं म्हणून गडाच्या पायथ्याला 9 एकरचा वाडा बांधून दिला होता. त्यांच्या सेवा करण्यासाठी राजांची पुतळाराणी गडाच्या पायथ्याला राहत होते. त्या डोंगराच्या कुशीमध्ये बघा छोटस तुम्हाला गाव दिसतंय का तुम्हाला समोर? कौलारू घरं दिसत का? त्या गावामध्ये आऊसाहेबांची समाधी आहे. तिथं पाहिली का येते वेळी तुम्ही? नाही, जाते वेळी बघा तिथं. तर आता आपण जाऊ महादरवाजामध्ये
मी जरी पुढे गेलो तरी मी तिथेच थांबणार आहे. तुम्ही गेलात तर महादरवाजामध्ये थांबा. तिथे आपल्याला जाऊन आपण माहिती घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. उतरली हिरकणी. त्या हिरकणीची ऐकून वाचून स्टोरी सर्वांना तुम्हाला माहितीच असेल. हे बघा, या डोंगराच्या माथ्यावरनं ती रात्रीच्या वेळेस हा डोंगर खाली उतरली. हे रायगड किल्ल्याची पश्चिम बाजू आहे, हे रायगड किल्ल्याची उत्तर बाजू आहे. उत्तरेला कोकण दिवा आहे. त्या म्हणजे त्या प्रतापगडाच्या पायथ्यापासून त्या कोकण दिव्यापर्यंत या खालच्या भूभागाला जावळीचं खोरं असं म्हटलं जातं. या सह्याद्रीच्या पर्वत रांगा आहेत. कुठलीही सह्याद्रीने रायगडाला वेढला नाही. गड स्वतंत्र आहे. शिवकाळचा जो रस्ता होता त्या खालच्या भागातून होता. जाडीमध्ये खाली सुरुवातीला एक नाणी दरवाजा लागतो. दरवाजाच्या आतमध्ये एक हनुमंतांची स्थापना आहे. हनुमंतांच्या मूर्तीची स्थापना आहे. त्याला नाणी दरवाजा असं म्हटलं जातं. नाणी दरवाजा म्हणजे काय तर एखादा का मावलाकडं हंस असतील, राजमुद्रा, कॉईन, सिक्के असतील त्यालाच तिथून आतमध्ये सोडलं जातो. त्याला परमिशन होतं आतमध्ये येण्याचं, म्हणून त्याला नाणी दरवाजा असं म्हटलं जातं. दरवाजाच्या आतमध्ये हनुमंतांची स्थापना आहे. हा शिवकाळचा घोडी पायदळ राजांचा जो येण्याचा मार्ग होता वरती, हा खालच्या बाजूतून होता. ज्या रस्त्याने आपण आला त्या 96ला झाला. सध्या या गडाचं काम हाती घेतले कोल्हापूरचे संभाजीराजे, युवराज छत्रपती संभाजीराजे. राजांचे 12 वारसदार या गादीने गडाचं काम हाती घेतलेलं आहे. 700 कोटी जो निधी आला रायगडसाठी. 2 वर्ष झाले कामं सुरू केले. दगडाची कामं, दगडांच्या पायऱ्या बनवतात सुरुवात केली. आतापर्यंत 1800 पायऱ्या बनवलेल्या आहेत. वरचं किल्ल्यामध्ये काम सुरू आहे. आता जास्त पाऊस होता म्हणून ते काम बंद ठेवलं होतं. आता पुन्हा चालू करतील. तर आता जाऊन आपण महादरवाजामध्ये जाऊन माहिती घेणारच आहोत. जी गवळण ताण्या बाळासाठी उतरली हिरकणी रात्रीच्या वेळेस, तो दिवस होता. तो कोजागिरी पुन्हा दिवस होता. आणि कोजागिरी पुण्याला दुधाची मागणी जास्त असली जात होती गडावरती. काही गवळणी दूध घालून वेले त्याला, परंतु दरवाजा बंद झाला. म्हणून ती हिरा गवळण ताण्या बाळासाठी या डोंगराच्या माथ्यावरनं खाली उतरली. मग तिला पालखीमध्ये नेऊन राजांच्या दरबारामध्ये साडी चोळली, तिला बक्षीस दिलं. वाजत गाजत मिरवणूक काढी सलमानाने हिराला घरी पाठवलं. तानं बाळ हिराचं पालखीमध्ये आणलं होतं. त्या बाळाला पाहून राजे म्हटले की वा बहादरा, या आईचं दूध पी, लवकर मोठा हो आणि आमच्या स्वराज्यामध्ये सामील हो. त्याची गडावरती मिरवणूक काढली. मिरवणूक काढीत सलमानाने हिराला घरी पाठवली. हा डोंगर तासला. त्या हिरोजीनं सांगितलं की तुम्ही डोंगर तासा, ज्याने किल्ले रायगडाचं बांधकाम केलं होतं ते हिरोजी इंदुळकर, त्यांना सांगितलं की हा डोंगर तासा, तटबंदी घाला आणि या बुरुजाला नाव द्या हिरकणीचा बुरुज. अहो हिरोजी, या रायगड किल्ल्यावरनं एक स्त्री उतरून जाते, त्या रायगड किल्ल्यावरती शत्रू सोडू शकतो. डोंगर तासा, तटबंदी घातली आणि त्या बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. माझ्या प्रत्येक ग्रुपला मी आवडीने सांगतो हिरकणीची कविता की रायगडावर राजधानी होती शिव छत्रपतींची. अहो कथा सांगतो अजून ऐका तेथील त्या हिरकणी बुरुजाची. ओसले होते गाव तलासी वालुश्री या नावाचे, राहत होतो गरीब कुटुंब, गरीब गवळ्या धनगरचे. आई बाईको ताना मुलगा, कुटुंब होते छोटेसे. अहो शोभत होती हिरा नाव त्या तडबदार घरवालीचे. अहो सांज सकाळी हिरा येत असे या रायगडास दूध घेऊनी. अहो चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरास भर विषामली. नाही आलं ध्यान कधी ही सांज वेल टलून गेली. सूर्यदेवता मावलता झाले
बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली, घरी बाळ माझे ताणे. हात जोडून करी विनवणी, गडकरी म्हणे जाऊ द्या खाली. अहो गडकरी म्हणे नाही अदण्या, शिवरायांच्या अम्माला. बाळाची ती आठव झाली, माई माऊली वेडी पिसी. आणि कडा उतरून धावत जाऊनी, बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहुणी, महाराज राजे स्तंभित झाले. अहो साडी चोली हिरास देऊनी, अप्रेमाना संधीत केले. अहो कड्यावरी तो बुरुज बांधिला, साक्षाईच्या प्रेमाची. आणि कथा सांगतो अजून ऐका, तेथील त्या हिरकणी बुरुजाची. कथा सांगतो अजून ऐका, तेथील त्या हिरकणी बुरुजाची. या प्रकारे ती गवळण ताण्या बाळासाठी खाली उतरली. धर्मवीरा छत्रपती संभाजी महाराज की. खरं तर महादरवाजातून आपण आतमध्ये आलो. दरवाजाला येत असताना आपण एक ओळसा घातला. त्या दरवाजाचा जो बाहेरचा आकार आहे हा गोमुखी सारखा, याला एक ओळसा घालून आतमध्ये यावं लागतं. मग आतमध्ये गेट पाहायला मिळतो, दरवाजा पाहायला मिळतो. आता तुम्ही दरवाजाच्या आतमध्ये आलात. हा किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा, किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा. एकदा का हा सूर्य मावळला की किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा बंद केला जात असायचा. मग एकदा का हा महादरवाजा बंद झाला की रायगड किल्ल्यावरनं गडाखाली जाण्याची हिंमत होईल ही फक्त पाण्याची धार जाऊ शकते. आणि या रायगड किल्ल्यावरती चढून येण्याची हिंमत होईल ही फक्त हवा येऊ शकते. असा किल्ला अजिंक्य आहे. तर रायगडाला चारी दिशाने मोठल्या दारी आहेत. कुठलीही सह्याद्रीच्या पर्वतरांगाने हा रायगड पुढे जोडला नाही, कनेक्ट नाही. म्हणून ते हिरा गवळण कोणासाठी, तर बालासाठी पलीकडच्या बाजूने ती उतरून गेली या डोंगराच्या पलीकडे. येताना आपण तो बुरुज मी प्रत्यक्षात हिरकणी बुरुज मी तुम्हाला दाखवला खालून येत असताना. खरं तर दरवाजाच्या आपण आतमध्ये आलो, या दरवाजाच्या आतमध्ये आलो आणि या दरवाजाला येत असताना आता आपण एक ओळसा घातला. ओळसा घालून तुम्ही आतमध्ये दरवाजाच्या आतमध्ये आलात. मग या दरवाजाला आकार असा का देण्यात आला, तर दरवाजाच्या बाहेरनं खालून येत असताना आपण दोन बुर्ज पाहायला मिळतात. बुर्जाच्या बाजूने गेलेली ही रायगडाची संरक्षण भिंत आहे. या बुर्जांची नावं आहेत अजय आणि विजय. हा अजय आणि विजय, अजय विजय बुर्जाना तुम्ही क्रॉस करून आतमध्ये आलात महादरवाजाच्या आतमध्ये. मग दरवाजाला आकार असा का देण्यात आला, गोमुखी सारखा असा का देण्यात आला, जरी का या रायगड किल्ल्याला आपल्या संकट आलं, जर का किल्ला इंग्रजांनी मोगलाने वेढला, अशी काही इतिहास त्याची मत आहेत बघा. जर का या गडाला वेढा इंग्रजांनी दिला आणि जर का तोफेची आक्रमण झाली, तोफेचे जर का हल्ले झाले, तर समोरच्या भिंतींवरती पडले पाहिजे, दरवाजाचा मार्ग सापडला नाही पाहिजे.
त्यांचा आदला त्या दारू जर का तोफेचे मारे केले तर तोफेंचे मारे किमान बुरजांवरती आदळले पाहिजेत. दरवाजा आतून हा सुरक्षित राहिला पाहिजे. याचा आकार गोमुखी सारखा देण्यात आला. तर या किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा जर का दरवाजा बंद असताना जर का सैन्य इथपर्यंत आलं, जर का गडावरती आक्रमण झालं, दरवाजापर्यंत आलं, तर त्यावेळी याच्या कट्ट्यावरनं तांब्याची पाईपलाईन होती. त्या तांब्याच्या पाईपातून तेलाला उकळी दिली जात होती. दगडामध्ये तेल उकळवलं जात होतं आणि दगडामध्ये तेल गरम केलं की खूप प्रेशर असायचा गरम वाफेचा. दगडामध्ये खूप तेलाला वाफ येते. मग त्या तांब्याच्या पाईपातून उकळीचं तेल सोडलं जात होतं. त्यावेळी त्याच्यावरती पूर्वी तांब्याची पाईपलाईन होती. इतिहासामध्ये याला महादरवाजा असं म्हटलं जातं. याला संरक्षण भिंतीच्या पुढच्या बाजूला संरक्षण भिंतीमध्ये एक चोरदिंडी दरवाजा आहे. जर का गडाला संकट आलं तर तिथून उतरता यावं. चोरदिंडी सध्या तो रस्ता बंद आहे. रायगडाच्या पाठीमागच्या बाजूला ही रायगडाची पश्चिम बाजू आहे. पश्चिम बाजूने आपण किल्ल्यावरती आलात. आत्ता आपण दरवाजाच्या वरती आलो तर रायगडाच्या उत्तर दिशेने आपण चाललात. बघा, ही रायगडाची पश्चिम बाजू आहे, ही रायगडाची उत्तर आहे. मग आपण तिथे जाणार ना, वरच्या टप्प्याला तो बघा सफेद टी शर्ट घातलेला जो मुलगा दिसतोय ना, त्या रस्त्याने आपण तिकडनं जाणार आहात. तिथे गेल्यानंतर आपण रायगडाच्या पश्चिम बाजूने आपण जाणार आहोत. खरं तर आज महादरवाजाच्या इथे आपण शेजारी उभे आहेत. बघा, महादरवाजाच्या इथे तिथून आपल्याला 20 मिनिटं लागतील किल्ल्यावरती जाण्यासाठी. हा समोरचा टप्पा दिसतो का, ती पोरं बसलेली दिसतात त्या समोर. तिथून आपण गड गड फिरायला सुरुवात करणार आहोत. तिथून पॉईंट चालू होतात. तिथे गेल्यानंतर बघा, प्रत्येक पॉईंटवरती जाऊन आपण माहिती घेणार आहोत. तुम्हाला असं तुम्ही गप्प नका राहू. तुमच्या काही शंका असतील, माझी माहिती पूर्ण झाल्यानंतर मला तुम्ही विचारा. नुसतं माझंच ऐकू नका. तुमच्या काही शंका असतील मला विचारा. जर जोपर्यंत सांगता येत तोपर्यंत माझ्याने सांगता येणार. जर नसेल तर मी सांगणार नाही. जे काय आहे ते तर मी तुम्हाला सांगणार. तुम्ही पण नसते गप्प बसू नका. काही तुमच्या शंका असतील मला विचारा. येणाऱ्या शुभक्तांना प्रश्न पडतो, बांधकामासाठी लागणारा एवढा भला मोठा दगड आणला असेल कुठं, आणि आज एवढा मोठा दगड, एवढा मोठा खडक त्यावेळी रायगड किल्ल्यावरनं गडावर आणणं शक्य होतं का? नाही. मग त्या हिरोजीने काय केलं तर रायगड किल्ल्यावरती मोठमोठे 11 खड्डे मारले. रायगड किल्ल्यावरती मोठमोठे 11 खड्डे मारले. त्याच्या उतरत्या भागावरती आडवी दगडाची भिंत बांधली. तिथे पाण्याचा साठा केला. पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगडी झालं. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले गेले. आता सुरुवातीला हत्ती तलाव लागेल. त्या हत्ती तलावामध्ये दगड तडबंदीनं खाली फेकलेले. पण दगड चिपकवण्यासाठी वापरले 3 पदार्थ, चुना, सिसा आणि गूळ. आज आपण विटाच्या बांधकामामध्ये काय वापरतो? सिमेंट आणि वाळू. त्यावेळी त्याच्यामध्ये वापरलं चुना, सिसा आणि गूळ. हे तिन्ही पदार्थ एकत्र घेतले, मिसळले आणि त्याने दगडाचं बांधकाम चिपकवलेलं आहे. राजधानी बांधण्यासाठी हिरोजींना 14 वर्ष लागली. किती वर्ष लागली? 14. 15 मे 1656 मोऱ्यांकडनं घेतला रायरीचा डोंगर. 70 पर्यंत गडाची बांधकाम झाली. म्हणजे राजधानी घडवण्यासाठी हिरोजींना 14 वर्ष लागली. ज्यावेळेस किल्ले रायगडाची संपूर्ण बांधकाम झाली त्यावेळेस या रायरीचं नामकरण केलं रायगड. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर 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 भारत माता की जय.
किल्ल्याचं महत्व जाणवतं. आज येऊन रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती येऊन तुम्ही पोहोचलात आणि प्रत्यक्षात आज रायगड किल्ला तुम्ही बघणार आहात बघा. आणि प्रत्यक्षात मी तुम्हाला माहिती प्रत्येक पॉइंट वरती जाऊन मी तुम्हाला माहिती देणार आहे. ज्या ठिकाणी आपण उभे आहात ना, याला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. हा बऱ्याचशा वर्षांनी भरला, म्हणजे एकच तलाव होता. असे 11 तलाव आहेत, 85 पाण्याच्या टाक्या आहेत आणि दगडामध्ये बांधलेल्या 350 वास्तू इमारती. हे पूर्ण बघायचं असेल तर 2 दिवसही पुरत नाही. अति महत्वाचे 22 पॉइंट आज मी तुम्हाला दाखवणार आहे. जिथे उभ्यात याला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. मग येणाऱ्या शिवभक्तांना प्रश्न पडतो, हत्ती आणले कसे? छत्रपती शिवाजी राजांचा शिव राज्याभिषेक सोहळ्याचा पोस्टर तुम्ही दादा सर्वांनी पाहिला असेल. आणि त्या पोस्टरामध्ये एक व्यक्ती बघा, लाल रंगाचा फेटा काढून छत्रपती शिवाजी राजांना तिवार झुकून मानाचा मुजरा करतो. तो इंग्रजाचा वकील, त्याचं नाव होतं हेनरी ऑक्झेटन. इंग्रजाला येताना 7 तास लागले होते. त्यावेळी पायऱ्या नव्हते, घोड्याचं पायदल होतं. आणि इंग्रजाचा वकील छत्रपती शिवाजी राजांच्या शिव राज्याभिषेकासाठी आला होता. येताना तो खूप थकला होता, त्याची फार दमछाक झाली होती. राजांच्या दरबारामध्ये हा इंग्रजाचा वकील जात असताना दरबाराच्या बाहेरचे 2 बलाढ्य देहाच्या हत्ती सजून ठेवले होते येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी. इंग्रजाचा वकील ते बलाढ्य देहाच्या हत्ती पाहून तो काय म्हणतो, आज रायगड किल्ला मी पायी चढून आलो. येताना मी थकलो. 2 पायाच्या माणसाची रायगड चढता इतकी दमछाक होते, थकवा येतो. मग छत्रपती शिवाजी राजांनी रायगड किल्ल्याच्या माथ्यावरती 4 पायाचे बलाढ्य देहाचे हत्ती आणले कसे? इंग्रजाचा वकील होता हा फार हुशार होता आणि चालाक होता. इंग्रजाचा वकील काही मावळ्यांना काही सरदारांना हा प्रश्न विचारू लागतो की राजाने हत्ती आणले कसे? दरबारामधले त्यांना नारायण सेंडवी म्हटले की आपण चालाक आहात, खूप हुशार आहात. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला तुम्हीच द्या. पण त्याचं उत्तर त्याला काय भेटलं नाही. त्याचं उत्तर आजही इतिहासकार विनय बेडेकर देतात की छत्रपती शिवाजी राजांनी हत्तीची छोटी पिल्लं लहान असताना पालखीमध्ये आणली होती आणि लहानाची मोठी किल्ल्यावरती गेली. मग आपल्या महाराजांचा राजांच्या दृष्टी किती असेल. मग त्याच वेळेस त्यात कविभूषण म्हटले होते की काशी हूं की कला जाती, औ काशी हूं की कला जाती, मथुरा में मस्जिद बस्ती, अगर नहीं मेरे शिवराय होते ही सबकी सुन्नत होती, अगर नहीं मेरे शिवराय होते ही सबकी सुन्नत होती. की आऊ साहेब तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दिसली नसती आज आपल्या अंगणामध्ये तुलस. आणि राजा तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दिसले नसते आज आपल्या मंदिरावरचे ते उंच उंच कळस. पण लहानाचं मोठ्याचं कधी बारीक करता येत नव्हतं, पण लहानापासून मोठे करता येत होते. मग छोटी पिल्लं आणली होती, लहानाची मोठी किल्ल्यावरती केली. त्या पाण्याचा वापर हत्तीना केला जात होता, म्हणून याला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं. तर आता याची बाकीची पुढची माहिती, पुढे असं एक तलाव आहे मोठा गंगासागर, त्याची माहिती घेऊन आपण राजांच्या बाल्य किल्ल्यामध्ये जाणार आहोत. बघा माझी दादा एक अतिमहत्वाची एक तुम्हाला विनंती आहे. दादा आज तुम्ही किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोहोचलात तर हा पिकनिक पॉइंट नाही. 365 गड किल्ल्यांची रायगड राजधानी आहे. आणि याच रायगडाचं आपल्याला याचं सर्वांना याची भान राखून रायगडाचं पावित्र्य राखायचं आहे. बघा माझी एक विनंती आहे, कृपया कुठल्याही प्रकारचा तुमच्याकडे कचरा असेल, चॉकलेट असेल, बिस्लरी असेल, कुठल्याही प्रकारचा कचरा इथे टाकू नका. बाल्य किल्ल्यामध्ये जर का कचरा, चॉकलेट असेल, बिस्लरी असेल दिसला तर तुम्ही सहकार्य केलं तर अति चांगलं होईल. कारण का याचं आपण जर मराठी माणसाने याचं पावित्र्य राखलं नाही, मग राखणार याचं पावित्र्य कोण? तर हीच माझी नम्रतेची विनंती आहे. पुढची माहिती आपण घेणारच आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर भारत माता की जय.
दरवाजा असं म्हटलं तर पालखी दरवाजा, जे लोक अवघ्या 6 मिनिटात रोपवेने रायगड किल्ल्यावरती येतात, ते रायगडाची पाठीमागची बाजू आहे. या दरवाजाचं नाव मेणा दरवाजा आहे. मेणा आणि पालखी याच्यामध्ये फरक होता. मेणा म्हणजे स्त्रियांसाठी, मेणा म्हणजे पॅकबंद, पालखी ओपन, पालखी पुरुषांसाठी. शंभू राजांची पालखी, शिवाजी राजांची पालखी त्या दरवाज्यातून आतमध्ये येत असायची, म्हणून याला इतिहासामध्ये पालखी दरवाजा असं म्हटलं जातं. महाराजांच्या राण्या किंवा राजघरातल्या स्त्रिया सायंकाळी सूर्याच्या सायेने, मेण्याच्या सायेने येणं जाणं करत असायचे. त्यावेळी मागील बाजूला बाग बगीचे होतं. या बाजूला दगडाची सल्लम गेलेली आडवी भिंत दिसते ना, हे राण्यांचे महल. एका राणीसाठी बांधलेला एक महल होता. एकाला एक लागून असे राणीत 6 राण्यांचे 6 महल आहेत. एकाला एक लागून असे 6 राण्यांचे 6 महल आहेत. एकूण छत्रपती शिवाजी राजांना 8 राण्या होत्या. तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल, राजाने एकूण 8 राण्या होत्या. रायगड किल्ल्यावरती 6 राण्यांचे 6 महल आहेत. मग त्यामधल्या उरलेल्या 2 राण्या राहत होत्या कुठे, हा पण प्रश्न पडतो. आपल्या छत्रपती शिवाजी राजांची पट राणी सहीबाई, पहिली राजधानी राजगड, या राजगड किल्ल्यावरती सईबाई राहत होत्या. त्यांचा मुलगा संभाजी राजे 2 वर्षाचे असताना पट राणी सईबाईचं हे राजगड किल्ल्यावरती निधन झालं. येताना गडाच्या पायथ्याला तुम्ही पाचाडगाव पाहिलं असेल. त्या पाचाडगावी आऊसाहेबांच्या सेवा करण्यासाठी राजांची पुतला राणी गडाच्या पायथ्याला राहत होती. त्यामधल्या उरलेल्या 6 राण्या इथे राहत होत्या. तर राण्यांची नावं सहीबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंतबाई, लक्ष्मीबाई, सकवारबाई, पुतलाबाई आणि सगुणाबाई. महाराजाने 8 राण्या का केल्या हा पण प्रश्न पडतो. आवडी निवडीसाठी किंवा मुलांबाळांसाठी आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी 8 राण्या नव्हत्या केल्या. राजांना 2च मुलगे होते, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज, आणि 4 मुली होत्या. महाराजाने 8 राण्या का केल्या तर आपल्या राजांचं राजकारण मोठमोठ्या सरदारांच्या मुलींशी लग्न केलं. मोहिते, सिरके, लिंबाळकर, जाधव, गायकवाड, विचारे यांच्या मुलींशी लग्न केलं. एखाद्या गावातल्या जर का सरदाराच्या मुलीशी लग्न केलं तर तिथले सोयरे आपल्यामध्ये येतील, सामील होतील. एक त्या गावाचा पाठिंबा राहील. मागचं पुढचं सैन्य ओढवण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांनी एकूण 8 राण्या केल्या होत्या. तुमच्या पाठीमागे 3 गाळे दिसतात का, 3 खड्डे दिसतात का? पहिल्यांदा माहिती घ्या मग बघा. पहिला खड्डा आहे 22 फूट, मधला खड्डा 20 फूट, अलीकडे 15 फूट. धान्यांची कोठारी, धान्यांची गोदाम, कोकणामध्ये ठेव किंवा कणगी म्हटलं जातं. तर इथे राजांच्या कालावधी 6 महिन्याचं धान्य स्टोर इथे केलं जात होतं. याच्यामधलं धान्य वरून ओतायचे सागाच्या सिडीने, यातलं धान्य काढलं जात होतं. राजांच्या कालावधी इथे 6 महिन्याचा धान्य साठा केला जात होता. पेशव्यांच्या कालावधी ते कैद्यांना ठेवलं जात होतं. गुन्हा कबूल न झाला तर टकमक टोकावरती नेऊन गोंत्यात भरून खाली फेकून दिलं जात होतं. राजांच्या कालावधी धान्यांचा साठा 6 महिन्याचं धान्य स्टोर केलं जात असायचं. गहू, ज्वारी, बाजरी याच्यामध्ये 6 महिन्याचा धान्य साठा केला जात असायचा. याच्या बाजूला सध्या 5 वाडे पाहायला मिळतात बघा पडक्या स्वरूपात. त्या झाडीमध्ये 2 आहेत, पलीकडचे एकूण 8 वाडे. अष्टप्रधानचे कार्यालय, त्यावेळेचं मंत्रालय. आपल्या महाराजांच्या राजांचे एकूण 8 मंत्री होते. हंबीराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद निलकंठ, मोरपंत पिंगले, रामचंद त्रिभक, अण्णाजी कंग या महाराष्ट्रामधले 365 किल्ले जिंकले होते. या 365 गड किल्ल्यांचा लेखी कारभार इथे चालला जात होता. त्यावेळेचं मंत्रालय. हे धान्यांची कोठारी बघा, मंत्रालय बघा वरूनच. आतमध्ये जाऊन आपण एक राणीचं महल बघूया. सर्वे काय महाल पाहण्याची गरज नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल याच्यावरती छत होती की नव्हती. त्याच वेळेस या महालांची रचना आतून सागाची लाकडं होती, सागाचे खांब होते, पिल्लर्स. याच्यावरून सागवणी छप्पर होतं. कुंभाराने घडवलेली काव मातीची खापरी नळी कौल होती. आतून महाल सजवले होते पैठणी कापडाने, रेशमी पडद्याने. त्याच्या आतमध्ये मशालीचा उजेड होता. रायगड किल्ल्याच्या पाठीमागच्या बाजूला खाली एक डोंगर आहे. त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. तिथून इंग्रजांनी तोफेच्या त्या पोटल्याच्या डोंगरावरनं तोफेची आक्रमण केली. दारूखाना, दारू कोठार त्याने उद्ध्वस्त केलं. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे इंग्रजांनी 11 दिवसामध्ये याच्यावरचं सागवणी छप्पर नष्ट केलं. म्हणून आज गड पाहताना तुटलेल्या इमारती आणि चौतरे पाहत असता बघा. हे धान्यांचे गोदाम बघा. आतमध्ये जाऊन आपण एक राणीचा महल बघूया. 11 दिवस हा किल्ला जळत होता. याच्यावरचं सागवणी छप्पर 11 दिवसामध्ये इंग्रजांनी नष्ट केलं. म्हणून आज रायगड आपण पडक्या स्वरूपात पाहतो.
सेम 6च्या 6 राण्यांचे 6 महल सेम आहेत. सर्व राणी महल पाण्याची इथे गरज नाही. हा राणीचा बेडरूम होता, ते स्वयंपाकघर होतं, एक हवा खाण्यासाठी खिडकी आणि पाठीमाग बांधलेलं राणीला 350 वर्षापूर्वीचे टॉयलेट. आजही दगडाची भांडी तिथे सुरक्षित पाहायला मिळतात. दगडाचे टॉयलेट, त्यावेळी टॉयलेट होतं. ह्या कॉप्या काढून ते इंग्रजांनी तयार केले. इंग्रजांनी माहित नव्हतं टॉयलेट कुठल्या पद्धतीने बनवायचं. हा एका राणीसाठी एक होता. दगडाचं बांधकाम राजांच्या काळावधी केलेलं आहे. दगडी बांधकाम दगडी बांधकाम राजांच्या काळावधी केले. विटांचं बांधकाम पेशव्यांच्या काळावधी केले. म्हणजे अवघे वयाचे 50 वर्ष आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं. शेवटची 10 वर्षे वास्तव्य राजांचं इथे होतं. राजे गेल्यानंतर संभाजी राजे 9 वर्ष होते, पण संभाजी राजांचा काही इतिहास लिहिला गेला नाही. संभाजी राजे गेल्यानंतर राजाराम महाराज काही दिवस होते. राजाराम महाराज गेल्यानंतर इथे 1733ला इथे पेशव्यांची सत्ता आली. पुण्यामधले दुसरे बाजीराव पेशवे, त्यांनी सत्ता त्यांची 12 वर्षे त्यांनी राज्य इथे चालवलं पेशव्यांनी. पेशवाई गेल्यानंतर कुणाच्या सत्ता इथे आल्या नाहीत. 150 वर्षे मधला काल असाच निघून गेला. म्हणून गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष राहिलं. त्याच्या मागचं कारण हे. जावा ते टॉयलेट, एक महालांची रचना बघा आणि या दरवाजातून तुम्ही बाहेर पडा. पुढची माहिती आपण घेणारच आहोत. भाड्याजवळ जरूर बरं त्यांचा आवाज आहे ना, त्यांचा आवाज आहे जवळ धरून बरं. तर या भिंती बसून समोरच्या बाजूला एक प्लास्टर वाली भिंत दिसते का? त्याच्यामधले जे 4 चौथर आहेत ना, तो पहिला चौथर अति महत्वाचा आहे. हा छत्रपती शिवाजी राजांचा शिवकाळचा राहता राजवाडा, राहतं घर. त्या ओट्यावरती दगडा या चौथऱ्यावरती काही दगडाच्या खुणा दिसतात का तुम्हाला? किमान चौकानी खाच मारले दिसतात बघा. दादा खाली याच्या घालून नका जाऊ. याच्यावरती एकावर एक असा 2 मजली राजवाडा होता. राजवाडा पैठणी कापडाने रेशमी पडद्यांनी या राजवाड्याची राजमहालाची सजवलं होता. एकावर एक असा 2 मजली होता. अवघे वयाचे 50 वर्ष आयुष्य आपल्या महाराजांना लाभलं. शेवटचं 10 वर्ष वास्तव्य राजांचं इथे होतं. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवरती आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. आणि याच तो हा महाराष्ट्राचा सूर्य मावळला आणि महाराष्ट्र पोरका झाला. शेवटचं प्राण 3 एप्रिल 1680ला राजाने इथे सोडलं. आपल्या राजांचं निधन इथे झालं. आपल्या राजाला अग्नी इथून पुढे 1.5 किलोमीटर मंदिर आहे जगदीश्वराचं. राजे शंकराचे शिवभक्त होते. त्या मंदिराच्या समोर आपल्या राजांना दहीपिठेला अग्नी दिलं आणि त्या ठिकाणावर ते आपल्या छत्रपती शिवाजी राजांची समाधी बांधली. मंदिराच्या समोर बघा गोलाकाराचं घुमट दिसते का तुम्हाला? तीच महाराजांची समाधी आहे. राजांच्या त्या समाधीचा शोध लावला महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला आणि पहिली शिवजयंती त्यांनी साजरी केली. गंगासागर तलाव पाहिलं ना आपण? गंगासागरातून पाणकरी खांद्याला कावड लावायचे. कावडीनी पाणी आणून याच्यामध्ये भरलं जात होतं. ही पाणी पिण्याची टाकी आहे. त्याच्या अलीकडचं राजांचा स्नानगृह टब आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. ही पाणी पिण्यासाठी बांधलेल्या टाक्या होत्या. ते पलीकडचं राजांचं स्नानगृह आहे. हे स्नानगृह भावड्यासोबतच
याची माहिती आपण इकडे बाहेर नाही घेणार आहोत. हो हो. इथे जागा थोडी आपण आहे. हा राजांचा राजवाडा होता. त्या पाणी पिण्यासाठी टाक्या बांधल्या होत्या. ते स्नानगृह होतं आणि हे राजांचं स्वयंपाकघर. हा स्वयंपाकघर होतं इथं. आता आपण आपले कांडण करण्यासाठी मसाला कांडण करण्यासाठी आपण इलेक्ट्रिकवरती मिक्सर निघाले ना, हा. त्यावेळेचं कांडण याच्यामध्ये केलं जात होतं. तिथून नका येऊ. पाय बी मुरगडला तर काय दादा, तिथून नका येऊ. तिकडनं चांगला मार्ग आहे, रस्त्याने या ना. तर समोरच्या बाजूला हे दोन स्तंभे, दोन बुर्ज पाहायला मिळतात का. हे दोन्ही मिळून एकावर एक असं 7 मजली होतं. सप्ते मनुरे. त्या काळी याच्यावरती एक पाण्याची टाकी होती. तांब्याच्या नळीनी, तांब्याच्या पाईपातून 7 तलघरांमध्ये पाणी सोडलं जात असायचं. आतून छोट्या देवळ्या दिसतात का तुम्हाला, त्या देवळ्यातून काऊ मातींचे दिवे लावले जात होते. खिडक्यातून पैठणी कापड, त्याच्या आतून रेशमी पडदे. त्या काराजांचं म्हणजे आतून काऊ मातींच्या दिव्यांचं, काऊ मातीचे दिवे लावले जात होते. खिडक्यातून पैठणी कापड. या कारंजांचं प्रतिबिंब त्या गंगासागराच्या पाण्यामध्ये पडलं जात होतं. या राजधानीची शोभा वाढवण्यासाठी इथे कारंजे लावलं जात होतं. महाराजांच्या राण्या किंवा राजघरातल्या स्त्रिया हवेशीर इथे बसलेत होत्या. आपल्या छत्रपती शिवाजी राजांनी महाराष्ट्रामधला कुठलाही गडकिल्ला जिंकला की त्याच्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता. त्या स्तंभाला विजय स्तंभ असं म्हटलं होतं. हे दोन्ही मिळून एकावर एक असं 7 मजली होतं. सप्ते मनुरे. विटांमध्ये बांधलेली रूम दिसते का तुम्हाला. टाकसाळ इथे सोनाना राजमुद्रा कॉइन सिक्के होऊन तिथे तयार केलं जात होतं. त्याला आता आपण रिझर्व्ह बँक म्हणतो. त्यावेळेच्या रिझर्व्ह बँक तिथे होत्या. सोनं नाणं राजमुद्रा कॉइन सिक्के होन्स तिथे बनवलं जात होतं. दगडामध्ये बांधलेली गोल खिडक्यांची गॅलरी दिसते का समोर. आपल्या छत्रपती शिवाजी राजांची ती बाल्कनी आहे. समोर बघा इथे मोकळी जागा दिसते बघा. त्या कोपऱ्यातून बघा खाली जाण्यासाठी मार्ग आहे. तिथूनच 11 पायऱ्या खाली उतरून जावं लागतं. 10 बाय 10ची रूम आहे. 10 बाय 10ची रूम आहे. गुप्त खलबतखाना. सिक्रेट काय चर्चा करायची असेल तर हा गुप्त कारभार इथे चालला जात होता. राजांचे गुप्तहेर होते बहेरजी नाईक. फार हुशारने चालक होते. गड किल्ल्यांवरच्या बातम्या, खेडेगावातल्या बातम्या राजांच्या काणी इथे येऊन सांगितल्या जात होत्या. याला गुप्त खलबतखाना असं म्हटलं होतं. काही चर्चा करायची असेल हा गुप्त कारभार इथे चालला जात होता. ज्या ओट्यावरती आपण उभ्यात हे सचिवालय, दफ्तरखाना, कार्यालय, ऑफिस. एका लाईनीमधून काही खिडक्या पाहण्यासाठी मिळतात. हे टहलणी बुरुज आहेत. त्या बाल्ले किल्ल्यातून टहलणी केली जात होती, पाहणी केली जात होती. यांना टहलणी बुरुज असं म्हटलं होतं. हे सचिवालय, दफ्तरखाना, कार्यालय, ऑफिस इथे होतं. दिवाणे खास आणि दिवाणे आम म्हणजे आतमध्ये दरबार, जनतेचं ठिकाण. खास लोकांचा इथे न्यायनिवाडा केला जात होता. हा समोर एकावर एक जो ओटा दिसतोय का, त्या ओट्यावरती ती महाराजांची सदर आहे. त्या सदरेवरती खास लोकांचा न्यायनिवाडा केला जात असायचा. ती राजांची सदर आहे. तर याची पुढची माहिती आपण दरबारामध्ये घेणारच आहोत. ज्यांना आतमध्ये रूम बघायचे असेल मोबाईलचे टॉर्च लावून आतमध्ये रूम तुम्ही बघू शकता. हा जाऊ चला बघू. किल्ल्याचा मेन गेट नगारखाना. त्या गेट पासून, त्या गेटची उंची आहे 52 फूट. त्या गेट पासून त्या समोरच्या मेघडंबरी पर्यंत या दरबारातलं जे मधलं अंतर आहे 250 फुटापेक्षा जास्त अंतर आहे. त्यावेळेस हा दरबार संपूर्ण पॅकबंद होता. हे आता पंचधातूची मेघडंबरी पाहायला मिळते. परंतु या मेघडंबरीच्या खालच्या बाजूला समोर 3 गाले, 3 खिडक्या आहेत. त्याच्या आतमध्ये
दगडाचा गाभारा आहे, मूळचं चौथरा. त्या दगडाच्या गाभाऱ्यावरती आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं 32 मणाचं सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो. एक मण म्हणजे 40 किलो असं वजनी 1280 किलोची गादी राजांची इथे होती. तर या जुल्फिकार खानाने घाणाचे घाव घातले, सोन्याची तोडफोड केली, सोनं वितळवलं आणि वितळवून इंग्लंडमध्ये लुटून नेलं. ही पंचधातूची मेघडंबरी आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी गैलसिंग यांच्या हस्ते या मेघडंबरीची स्थापना झालेली आहे. मेघडंबरीच्या आतमध्ये, या मेघडंबरीच्या आतमध्ये जी प्रतिमा बसवले हे कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजी राजांचे 12वे वारसदार 6 जून 2009 मध्ये आतल्या प्रतिमेची स्थापना झालेली आहे. आणि तो छत्रपती शिवाजी राजांचा आनंदाचा सोहळा तो इथे झाला. त्यावेळेस हा दरबार संपूर्ण पॅकबंद होता. दरबारातून पैठणी कापडाने, रेशमी पडद्याने सजवलेला होता. आपल्या राजांनी स्नान केलं, पोशाख चढवला, कपाळी चंद्रकोर, गळ्यामध्ये कवड्याची माल. पहाटे आई भवानी मातेला साकडं घातलं, जगदीश्वर सिरकाईला राजे नतमस्तक झाले. अहो पहाटे देवदेवतांचं दर्शन करून हत्तीच्या अंबारीवरती राजे बाहेरच्या राजमार्गातून राजे या दरबारामध्ये, या गेट मधून हत्तीच्या अंबारीवरती पहाटे राजे प्रवास करताना आनंदाच्या सोहळ्याला आतून 6000 लोक बसली होती. दरबारातून पैठणी कापडाने, रेशमी पडद्याने, मखमली गोंड्याने सजवलेला होता. दरबाराच्या आतून मशालीचा उजेड होता. अहो या मशालीच्या उजेडामध्ये आतून 6000 लोक बसली होती. त्या सिंहासनाच्या उजवीकडे आऊसाहेब बसले होत्या, डावीकडे मंत्रिमंडळ, संभाजी महाराज, राजाराम महाराज. पहाटे देवदेवतांचं दर्शन करून राजे हत्तीच्या अंबारीवरती दरबारामध्ये प्रवास करताना एक नजरेने राजाने भरलेल्या जनतेला पाहिलं आणि एक नजर त्या 32 मन रत्नजळीत सोन्याच्या सिंहासनाकडे टाकली. आनंदाचा सोहळा पाहून आपल्या राजांचं हे अंतर्हृदय भरून येतं. महाराजांचं अंतर्हृदय भरून येण्याचं कारण काय होतं? राजे तर राहितेचे, राजे होणार होते. राजांचं अंतर्हृदय भरून येण्याचं कारण एक होतं की ज्या वीरांवरती, ज्या मावळ्यांवरती हिंदवी स्वराज्य उभं केलं, त्या दरबारामध्ये एकही मावळ्याने, एकही सरदार आनंदाच्या सोहळ्याला मावळे कुठे जीवाभावातले दिसत नव्हते. तर तेच मावळे राज्याभिषेकाच्या अगोदरच लढाईमध्ये वीर मरण पावले होते. राजांचं हे अंतर्हृदय, अंतःकरण भरून आलं होतं. राजा सिंहासनाकडे जाताना आपल्या आईना नक्कीच म्हटले असतील की आऊ साहेब, अहो आम्ही हिंदवी स्वराज्याची जी पहिली पायरी चढतो ना, त्यामुळेच आमचे मावळे आठवतात. आऊ साहेब, हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो तो माझा प्रतापराव गुजर. हिंदवी स्वराज्याची तिसरी पायरी चढतो तो माझा तानाजी मालुसरे. आधी लग्न त्या कोंढाण्याचं, मग माझ्या त्या रायबाचं, असा म्हणणारा माझा तानाजी मालुसरे. लाख मेले तरी चालतील, पण त्या लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. असे काही मावळे वीरांची नावं घेत राजे लटकट्या पायाने 32 मन सोन्याच्या गादीवरती राजे विराजमान होतात. उजवा गुडघा त्या सोन्याच्या गादीवरती टेकवला. विष्णूची मूर्ती महाराजांच्या हातामध्ये दिली. गागा भट्टाने 7 नद्यांचं पाणी आणलं होतं, त्या पाण्याचा राजांवरती अभिषेक केला. दरबारामध्ये फुलांचा वर्ष केला. या गेट वरती नगारे, चौघडे, सणे, तुतारे वाजू लागले. मागून एक ललकर येते की महाराज, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वताऊस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, हर हर महादेव, हर हर महादेव, भारत माता की जय, भारत माता की जय, जय भवानी, जय शिवाजी. या प्रकारे छत्रपती शिवाजी राजांचा तो शिवराज्याभिषेक सोहळा, आनंदाचा सोहळा इथे झाला. त्यावेळेस हा दरबार संपूर्ण पॅकबंद होता.
तशीच पहिली होळी, मानाची होळी या मोकळ्या मैदानावरती पेटवली जात होती. एकदा का इथली होळी पेटली का गड किल्ल्यांवरच्या होळ्या पेटल्या जात होत्या. जळत्या होळीमध्ये राजे नारळ टाकत होते. जळत्या होळीतला जो कोण बहादर त्या आगीशी लढून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडण, डोक्याची पगडी हे त्याला प्रथम बक्षीस दिलं जात असेल. पण या जळत्या होळीचा नारळ एकाच व्यक्ती काळाची संभाजीराजे परशुर होते. सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पोस्टरावरती, प्रत्येक बॅनरवरती आपण छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचे फोटो पाहतो ना. ही बघा, ही जुनी मूर्ती. मूर्तीचे शिल्पकार मुंबईमधले गणेश पाटकर सहस्त्रबुद्धे या 2 शिल्पकारांनी महाराजांची प्रतिमा हुबेहूब तयार केलेली आहे. परंतु ही मूर्ती गादीवरती मेघडंबरीमध्ये बसवण्यासाठी आणली होती, आतमध्ये बसवली का नाही? राजे कधी 32 मन सोन्याच्या गादीवरती कधीही जोडे घालून बसत नव्हते. पायामध्ये मोजडी आहेत म्हणून ही प्रतिमा आतमध्ये बसवली नाही. राजांच्या अंगावरती छत्र बसवले. साताऱ्याचे उदयनराजे भोसले शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजी यांच्या वतीने छत्र बसवलेल्या छत्राचं उद्घाटन झालेलं आहे. राजांच्या जो गळ्यामध्ये हार आहे सांगलीवरून येतो, शिव प्रतिष्ठान भिडे गुरुजींची दररोज 2 पोरं सांगलीवरून इथे पूजेला येतात. आज 32 वर्ष झाली महाराजांची इथे पूजा चालू आहे. डॉक्टर श्रीकांत शिंदे ठाणे इथून हार येतो, म्हणजे असे 2 हार येतात दररोज. ते रायगडाचं उंच शिखर आहे. शिखराच्या खालच्या बाजू म्हणजे जिथून राजाने रायरीची पाणी केली इथून केली. शिखराच्या खालच्या बाजूला हे भुयारो ड्रेनेज लाईन आहे. पाण्याचा आउटलेट ड्रेनेज लाईन आहे. तिथून हा रोपेला मार्ग गेलेला आहे 10 मिनिटात रोपेला. परंतु तिथून पाऊलवाट खाली गेले वाघ दरवाजा 2.5 किलोमीटर खाली दरीमध्ये उतरावं लागतं. वाघ दरवाजा, ज्या बहादराला वाघाचं काळीज असेल तोच बहादर त्या दरवाज्यातून खाली उतरेल. जेणेकरून जर का गडाला संकट आलं, गड मोगलांनी इंग्रजांनी वेढला, तर आपल्या मावळ्यांना सरदार दोरी लावून रोप लावून निष्ठून जाता यावं. तो सेफ्टी दरवाजा, तो वाघ दरवाजा. ज्याला वाघाचं काळीज असेल तोच खाली जाईल. दरवाजाच्या खाली मोकळी दरी आहे म्हणून त्याला इतिहासामध्ये वाघ दरवाजा असं म्हटलं जातं. आता पुढे माहिती आपण घेणार आहोत. प्रतीचा प्रवास तुम्हाला हाच आहे. ऐकून घ्या. हे नागापासून मोठे व्यापारी होते, गाव होतं कर्नाटक. भले मोठे व्यापारी होते, त्यांचं नाव होतं नागेश्वर. नागाप्पा सेठी बाजारपेठेचे व्यापार ते मेन होते. पण बाजारपेठेची ही जबाबदारी त्यांच्याकडे होती. ही जबाबदारी त्या व्यक्तीने शेवटपर्यंत त्याची जबाबदारी शेवटपर्यंत इमानदारीने त्यांनी पार पाडली. म्हणून आठवण असं म्हणून एका दुकानावरती ते नागाचा सिम्बॉल काढण्यात आला. त्यांचं नाव होतं नागाप्पा सेठी नागेश्वर. त्यांचं गाव होतं कर्नाटक. या महाराष्ट्रामध्ये 365 किल्ले जिंकले, पण कुठल्या दगडावरती किंवा भिंतींवरती आपल्या छत्रपती शिवाजी राजांचं कुठे तुम्ही नाव पाहिलं का? गड माझाही म्हणून नाही. अहो, ज्याने ताजमहल बांधला त्याचे बोटं हातपाय कळम केली, ज्याने रायगड बांधला त्याला नावाची परवानगी दिली. हे नागाप्पा सेठी होते. आठवण असे म्हणून त्यांच्या नावाचं इथे नागाचा सिम्बॉल काढण्यात आला एका दुकानावर. त्याच्या बाजूला पाण्याचा आउटलेट आहे, ड्रेनेज लाईन आहे दोन्हीकडे. पॉईंट चोरी, लबाडी, फितुरी कोण करेन या गुन्हेगारांना गोंत्यात धरून खाली फेकून दिलं जात होतं. पण शिवाजीराजांनी कुणाचा कडिलोट केला नाही आणि संभाजीराजांनी कुणा सोडलं नाही. माळसावंत तिथूनच फिरले. पण शिवाजीराजांनी कुणाचा कडिलोट केला नाही. संभाजीराजांनी कुणा सोडलं नाही. माळसावंतला टकमक टोकावरती गेल्यानंतर टकमकच पाहावं लागतं, तर त्याच्या खाली मोकळी दरी आहे. टकमक टोकावरती गेल्यानंतर टकमकच पाहावं लागतं, त्याच्या खाली मोकळी दरी आहे. कडिलोट पॉईंट. परंतु राजे रायगड किल्ल्यावरती असताना ज्या रस्त्याने आपण चाललात, या रस्त्याला राजमार्ग असं म्हटलं जातं. त्या राजमार्गातून राजे नेहमी नतमस्तक होण्यासाठी त्या टोकावरती जात असायचे. राजांच्या अंगावरती एका मावळ्यांनी छत्र धरलं होतं. जसा हवेचा वेग आला, त्या वेगाबरोबर तो छत्र ते मावला दरीमध्ये खाली उतरला.
मावळा म्हणाला की राजे मला वाचवा. राजे म्हटले ती आज्ञा देतोय, आज्ञा पाळा. हातामध्ये छत्र धरलं हे फिट्ट पकडा. हवेचा जसा वेग कमी झाला तो खालच्या गावामध्ये पोचला. ज्या दिवशी त्या छत्राला धरून तो खाली उतरला तिथूनच पॅराशूटचा शोध लागला. ज्या दिवशी त्या छत्राला धरून तो खाली उतरला तिथून त्या पॅराशूटचा शोध लागला. ज्या दिवशी तो गावामध्ये उतरला त्या गावाचं नाव दिलं छत्री निजामपूर. चला आता युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे, बोल उठा ये जग सारा जय मर्द मराठा रे। जो रक्त है तन में बहता वो हमसे है ये कहता, सम्मान के बदले जान भी दे तो नहीं है घाटा रे। युग युग की जंजीरों को हमने ही काटा रे। आणखी दिपड असायचे. मंदिरातून झुकून आतमध्ये गेले पाहिजे, झुकले पाहिजेत म्हणून याचा आकार हा दिला. जगदीश्वराचं मंदिर समोरच महाराजांची समाधी आहे. या गेट मध्ये 2 नंबरच्या पायरीमध्ये शिल्पकारांचं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. या हिरोजींना राजधानी घडवण्यासाठी, राजधानी बांधण्यासाठी त्यांना त्यावेळेस 14 वर्ष लागली. किती वर्ष लागली? 14 वर्ष लागली किल्ला बांधण्यासाठी. आणि संपूर्ण किल्ले रायगडाची बांधकाम झाली त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांनी त्या हिरोजींना विचारलं की हिरोजी, अहो तुमच्यासारखे माणसं आमच्या स्वराज्यामध्ये आली म्हणून आम्ही त्या राजधानी स्थापन करू शकलो. तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? स्वराज्य उभं केलं, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे ती मागा. सोनं नाणं हिरे माणके मोती 10 गावाच्या वतनदारी जहागीरदारी पाटीलगारी मागा. परंतु ते म्हणाले की राजा, किल्ले रायगडाचं बांधकाम केलंय, एका बक्षिसाच्या अपेक्षेने किल्ले रायगडाचं बांधकाम केलं नाही. मग जेवढ्या काही मोहरा दिल्या होत्या, पैसा अडका दिला होता तो कमी पडला. मग त्या हिरोजीने काय केलं तर स्वतःच घरदार विकलं. कोणासाठी? तर स्वराज्याच्या राजधानीसाठी. सेफ्टीला पत्नीच्या अंगावरचे दागिने विकले. शिल्लक राहिलेली त्याने जागा विकली. किल्ले रायगडाची बांधकामं चालू ठेवली. 14 वर्ष लागली किल्ला बांधण्यासाठी त्यांना. पहिल्यांदा हिरोजीने बांधलं काय तर हे जगदीश्वराचं मंदिर. राजा जगदीश्वराचं मंदिर बांधतो, याच्या साक्षाने गडाची बांधकामाला सुरुवात करतो. शेवट बांधकाम मी जगदीश्वरास अर्पण करतोय. पहिल्यांदा त्याने मंदिर बांधलं. 14 वर्ष लागले किल्ला बांधण्यासाठी. किल्ले रायगडाची बांधकामं झाली त्यावेळेस राजे म्हटले की तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. सोनं नाणं हिरे माणके मोती जहागीरदारी पाटीलगिरी मागा, 10 गावाच्या वतनदारी मागा. पण ते म्हणाले की नाही राजे, किल्ले रायगडाचं बांधकाम केले, एका बक्षीच्या अपेक्षेने मी किल्ले रायगडाचं बांधकाम केलं नाही. स्वराज्य उभं राहावं, स्वराज्य एकत्र यावं, याच्यासाठी किल्ले रायगडाचं बांधकाम केलंय. हे ऐकताच राजांचं अंतःकरण भरून आलं. तर राजे म्हटले की तुम्हाला बक्षीस मागावंच लागेल. तो छत्रपती शिवाजी राजांचा शिवराज्याभिषेक 16/16ची तारीख होती 6 जून 1674ला. आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा तो शिवराज्याभिषेक झाला दरबारामध्ये. या राज सदरेवरनं राजांची हत्तीच्या अंबारीवरती शिवराज्याभिषेकाची मिरवणूक येते ना मंदिरामध्ये. त्यावेळेस या गेटच्या समोर होते हिरोजी उभे. हिरोजी म्हटलं की राजा तुम्ही थांबा, अगोदर माझं मला बक्षीस द्या, मगच तुम्ही मंदिरामध्ये नतमस्तक व्हा. तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. ते म्हणाले की राजा, हा माझा नावाचा दगड आहे, हा बसवण्याचा शिल्लक राहिलेला आहे. नावाची पाटी बसवण्याची या ठिकाणी मला परमिशन द्या. हेच माझं मला बक्षीस पाहिजे, बाकी काही नको.
मग एक नावाची पाटी, अहो हिरोजी, एक नावाची पाटी एका मंदिराच्या पायरीमध्ये तुम्ही का लिहिताय? तुमचं नाव लिहायचं असेल ना, तुमचं नाव लिहायचं जर असेल ना, तर त्या महादरवाजावरती लिहा, बाल्य किल्ल्याच्या गेटवरती लिहा. एवढ्या मोकळ्या जागा सोडून तुमची एक नावाची पाटी एका मंदिराच्या पायरीमध्ये तुम्ही का लिहिताय? तर आज तुम्ही शंकराचे शिवभक्त आहात. अहो ज्या वेळेस राजे तुम्ही या रायगड किल्ल्यावरती असाल, त्या वेळेस या मंदिरामध्ये नतमस्तक होण्यासाठी जात असताना राज तुमचं उजवं पाऊल माझ्या नावावरती पडेल आणि सतत तुमच्या पायाची धूळ माझ्या माथ्यावरती असली पाहिजे. हेच माझं मला बक्षीस पाहिजे. राज राज तुम्हीच आमचे दैवत आहात, दुसरं काही नको. ते नाव आजही पाहायला मिळतं सर्व मोडी लिपीमध्ये. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर. बाजूला बांधकामाचं गॅरंटी पत्र आहे की श्री प्रसाद जगदीश्वर म्हणजे राजे हे जगदीश्वराचं मंदिर बांधून त्याच्या आशीर्वादाने मी बांधकामाला सुरुवात करतोय. मोडी लिपी आहे की वाफी चंद्र दिवा करो, वाफी चंद्र दिवा करो म्हणजे या पृथ्वी तळावरती, अहो या पृथ्वी तळावरती या आकाशातले सूर्य चंद्र तारे जोपर्यंत चमकत राहतील ना, तोपर्यंत माझ्या केलेल्या दगडी बांधकामास काही धक्का लागणार नाही. माझं दगडाचं बांधकाम तसंच राहील. ते बाजूला बांधकामाचं गॅरंटी पत्र आजही सुरक्षित आहे. समोर आपल्या छत्रपती शिवाजी राजांची समाधी आहे. समाधीच्या पाठीमागे वाघ्या कुत्र्याची समाधी आहे. वाघ्याबद्दल या महाराष्ट्रामध्ये वादन चालू आहे. या वाघ्या कुत्र्याचा काही इतिहास सांगता येत नाही, त्याच्यावरून खूप वादन चालू आहे. वाघ्यासाठी मिलिटरी पोलीस बंदोबस्त त्या संरक्षण इथे बाजूला आहेत. तिथून पुढे 2 किलोमीटर भवानी मातेचं मंदिर आहे. पायी जावं लागतं ना, अर्ध्या दरीमध्ये डोंगरामध्ये खाली उतरावं लागतं. तुळजापूरची भवानी मातेची मूर्तीची आणि महाराजांनी स्थापना केली. त्या बाजूला पुढे भवानी मातेचं मंदिर आहे. शेवटला उत्तराखंडातून कविभूषण आले होते. कवी कळश आणि कविभूषण एक नव्हता, 2 होते. पण कविभूषण उत्तराखंडातून राजांच्या भेटीला आले होते आणि पहिलीच भेट या मंदिरामध्ये झाली. आपल्या राजांच्या अंगावरती त्या कविभूषणनी 350 काव्य रचले. त्याच वेळेस ते कविभूषण म्हटले होते की काशी हूँ की करा जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर नहीं मेरे शिवराय होते ही सबकी सुन्नत होती, अगर नहीं मेरे शिवराय होते ही सबकी सुन्नत होती. कि इंद्रजुमी जुंब पर वाडवसु अंब पर रावणस दंब पर रघुकुल राजे तेज तण हंस पर काणाजिणी कंस पर लेंच वंश पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे. की अंधारा फार झाला आता दिवा पाहिजे, अहो अंधारा फार झाला आता दिवा पाहिजे. या देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शुभा पाहिजे, शुभा पाहिजे, शुभा पाहिजे. घासल्या विना दहार नाही तलवारीच्या पातीला, मर्द मराठ्यांशिवाय अर्थ नाही. या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला, महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. तांदूळ सजलावाणी भात म्हणतात, तांदूळ सजलावाणी भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. आणि या महाराष्ट्रामध्ये राहून आपल्या छत्रपती शिवाजी राजांना कोण विसरेल? त्याला खरोखरच हिजड्याची जात बोलतात, हिजड्याची जात बोलतात. आऊसाहेब तुम्ही जन्माला आले नसतात तर दिसले नसते आज आपल्या अंगणामध्ये तुळस. आणि छत्रपती शिवाजी राजे तुम्ही जर का जन्माला आले नसतात तर दिसले नसते आज आपल्या मंदिरावरचे ते उंच उंच कळस, उंच उंच कळस. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. भारत माता की जय. जय भवानी, जय शिवाजी महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवतौस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. युग युग की जंजीरों को हमने ही काटा